व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ITI प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे 21 मे ते 21 जूनपर्यंत, प्रवेश अर्ज निश्चित करणे 21 मे ते 22 जूनपर्यंत, पहिल्या फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प सादर करणे 1 जून ते 23 जून, प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे 25 जूनपर्यंत, गुणवत्ता यादी हरकती नोंदवणे 26 जून ते 27 जूनपर्यंत, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे 28 जूनपर्यंत. प्रवेश फेरीचे वेळापत्रक नंतर कळवण्यात येईल. 10वीच्या निकालानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अर्थातच ITIमधील प्रवेशाची प्रक्रिया कधी होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून राहिले होते. नुकताच 10वीचा निकाल जाहीर झाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय ITIमध्ये 24 ट्रेड असून यासाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. पारंपरिक शिक्षणातून रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध होत नसल्यामुळे ITI तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा कल सध्या वाढत आहे. व्यवसाय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याची संधी देणाऱ्या ITIकडे विद्यार्थी आकर्षित होत आहेत. आजवर इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश नाही मिळाला तर ITI दुसरा पर्याय मानला जातो. मात्र विद्यार्थी व पालकांचा आता दृष्टिकोन बदलू लागला आहे. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असलेले विद्यार्थी पूर्वी याकडे वळताना दिसायचे, पण आता चित्र बदलले आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी अनेक ITIकडे वळत आहेत. औद्योगिक प्रशिक्षणातून खाजगी कंपन्यासह महावितरण तसेच MIDCमधील कारखान्यामध्ये रोजगार मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात ITIमधील अभ्यासक्रमाकडे ओढा वाढला आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरून प्रवेश निश्चित करून फायदा घ्यावा, अशी माहिती ITI सांगलीच्या प्राचार्या सौ MD जोशी मॅडम, ॲडमिशन प्रमुख श्री MA पाटील, गटनिरीक्षक श्री VS पाटील, श्री संतोष गुरव, श्री श्यामसुंदर ठोंबरे, ऑफिस प्रमुख श्री RV माळी, श्री ND पाटील, हेड क्लार्क श्री शहाजी पाटील यांनी दिली आहे.